नमस्कार, माझं नाव फिरोज खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा. आपल्याला माहितच आहे की मीरा रोड मध्ये जे चाललेलं आहे, जे प्रकरण जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहितच आहे. आज जे आहे वसईमध्ये एक माणिकपूर पोलीस स्टेशन मध्ये एक मीटिंग घेण्यात आलेली आहे. मोहल्ला कमिटी आणि शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आलेली आहे. कारण वसईमध्ये शांतता टिकून हे फार महत्वाचं आहे. आणि असं बघितलं तर इतिहास पाहिला गेला तर वसई जे आहे हे शांतताप्रियचं शहर मानलं जातं. जे काही घडत आहे याच्यावर जे नियंत्रण ठेवण्याचं काम हे पोलीस आयुक्तापासून तर पोलीस कर्मचारी अधिकारी यांचं हे कार्य असतं. परंतु याच्या सोबत जे समाजामध्ये वावरत असणारे जे कार्यकर्ते आहेत, समाजसेवक असतील आणि राजनैतिक जे नेते असतील, यांचंही कर्तव्य असतं की त्यांनी शांतता राखून ठेवावी. त्यांच्याकडून जाणून घेऊया ते कशा पद्धतीने याला हँडल करतायत. भाऊ, काय म्हणाल, जे आहे मीटिंग घेण्यात आलेली आहे, कशा पद्धतीनं इथे जे आहे पोलिसांनी तुम्हाला समजूत घातलेली आहे आणि कसं तुम्ही समाजामध्ये याचं वसई विरार मधील नावघर माणिकपूर परिसरामध्ये सर्व जाती धर्माचे, पंथाचे आणि पक्षाचे लोक एकत्रपणे राहतात, गुण्यागोविंदाने राहतात, आपापले सण साजरे करतात, एक दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होतात आणि एक दुसऱ्याला वेळोप्रसंगी मदत करत असतात. आणि त्यामुळे मला खात्री आहे की गेल्या अनेक वर्षापासूनची जी परंपरा आहे आणि वसईने प्रत्येक वेळेला इतर शहरांना आदर्शच दिलेला आहे, ही शांतता या ठिकाणी प्रस्थापित राहील. कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मतभेद या ठिकाणी होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. पोलीस आणि त्यांची यंत्रणा हे देखील सर्वांबरोबर ह्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारे सलोखा राखण्याचं काम करत आहेत. त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. आणि प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी हे जाणलं पाहिजे की हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही प्रकार तरुणांच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला जातो, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. एक सुजान वकील आहेत आणि आगरी समाजातील यांच्याही गावामध्ये उमरमानमधून, पण तिथेही एक मुस्लिम आणि हिंदू समाज एकत्र राहून जे रामनवमी असेल किंवा इतर सण असतील एकत्र येऊन साजरे करतात. त्यांच्याकडून त्यांचा एक्सपिरियन्स आपण जाणून घेऊया. काय म्हणाल सर, आज जी मीटिंग घेण्यात आली आहे एकोपा ठेवण्यासाठी, परंतु आपण पहिल्यापासूनच येथे एकोप्यामध्ये भरोसा ठेवता, काय आहे तुमचं? या शहर नवघर माणिकपूर शहरामध्ये आमचं उमरमान गाव आहे, त्याच्या बाजूला माणिकपूर आहे, त्याच्यावरती दिवाणमान असा मोठा परिसर आहे. पण आजतागायत या ठिकाणी असं कुठलाही प्रकार जसा मीरा रोडमध्ये घडला तसा घडलेला नाही. कारण इकडचे प्रत्येक लोक प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावत जातात. कोणाला जर रक्त लागलं, मग तो हिंदू असो, मुसलमान असो, जैन असो का शीख असो, कोणालाही रक्त पुरवलं, रक्त दिलं जातं. त्यासाठी रक्तदान कॅम्प सुद्धा सगळे एकत्रित आयोजित केले जातात. यावरून हा परिसर जो आहे, कुठेही काही फूट झालं तर इथे त्याचा कुठलाही फरक पडत नाही. कारण इथे प्रत्येकाची नाळ एकमेकाशी जुळलेली आहे आणि ती अशी जुळलेली राहील त्याच्यासाठी आम्ही सतर्क आहोत. आणि त्याच्याबद्दल प्रत्येकाला आम्ही प्रबोधन करतो, प्रत्येकाला समजावतो की हे करून आपलं चांगलं नाही. आपण जेवढं गुण्यागोविंदाने राहू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत आणि चालू राहतील. आपल्या बरोबर जे आहेत महिला आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घेऊया. या मीटिंगला त्या पण होत्या. त्या महिलांपर्यंत कसं मेसेज पोहोचवतील आणि कशा पद्धतीचं काय राहील, काय म्हणू? नमस्कार, मी किरण चंद्रवणकर, माझी नगरसेविका. जर आपण नवघर माणिकपूर शहराचा आज विचार करत आहोत तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं की या नवघर माणिकपूरचा विचार आपण करू तर इथे मुस्लिम, कॅथलिक, हिंदू असे सगळे गुण्यागोविंदाने राहतात. आज 50 वर्षाचा इथे इतिहास आहे की इथे असा कुठचाच अनुचित प्रकार घडलेला नाही आणि याही पुढे घडणार नाही. तर आम्ही त्यांना आश्वासित केलं की तुम्ही निश्चिंत राहा, असा काही प्रकार आम्ही होऊन देणार नाही. आणि जर आम्हाला असं काही आढळलं तर आम्ही सतर्क राहू आणि तुम्हाला कसं कळवू. आपल्या बरोबर शिवसेनेचे नेते देखील आहेत. त्यांनी ही इथे आश्वासन दिलेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांना की 50 वर्षापासून जे आहे इथे जे आहे की शांतताप्रिय हा शहर राहिलेला आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया. शेकडो वर्षापासून या वसई तालुक्यामध्ये कॅथलिक, मुस्लिम आणि हिंदू, जैन हे सगळे गुण्यागोविंदाने राहत आहे. आजपर्यंत त्यांनी त्या लोकांनी कुठल्याही जी वाईट प्रवृत्तीला थारा न देता व्यवस्थित गुण्यागोविंदाने राहणे, आपापले सण व्यवस्थित साजरे करणे, त्या याच्यामध्ये दुसऱ्यांनी लक्ष न देणं किंवा त्यांच्या सणांमध्ये किंवा हिंदूंच्या सणांमध्ये त्यांनी सहभागी होणे असा कार्यक्रम गेली 50 वर्षे चालू आहे.
हे सगळं श्रेय राजकीय कार्यकर्त्यांना द्यावं लागेल, कारण प्रत्येक पक्षामधले लोक एकमेकाला समजून घेऊन ते सगळं व्यवस्थित जर कुठे काय तशी निर्माण झाली तर ताबडतोब दाबून टाकणं, थांबून टाकणं हे काम करतात. म्हणून या ठिकाणी वसई तालुक्यात ही शांतता राहते. मनसेचे पदाधिकारी सुजित आग्रे आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया ते या समाजामध्ये जे वावरत आहेत कशा पद्धतीने शांती ठेवण्याचा प्रयत्न करतील. काय म्हणाल आग्रे साहेब, कशा पद्धतीचा आपला प्रयत्न राहील? नमस्कार, सुनील आग्रे, मनसे उपाचाराध्यक्ष. म्हटलं की अफवा ज्या पसरवत आहेत, जे अफवा ज्या चालू आहे, ज्या ठिकाणी 22 तारखेला जे मीरा रोड मध्ये झालं होतं, त्या पद्धतीने वसईमध्ये आपल्याकडे शांतता आहे, त्या पद्धतीने शांतता राहिली पाहिजे असं आम्हाला आवाहन केलं आहे. आणि आम्ही पण ह्या गोष्टी आम्ही ज्या वावरतोय, ज्या ठिकाणी आम्ही वावरतोय त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जनजागृती करू. मोहल्ला कमिटीतील जे आहेत आपल्या बरोबर सदस्य उभे आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घेऊया की त्यांचं मत काय आहे, त्यांची काय समजूत घातलेली आहे. एक दीनदयाल नगर मध्ये मस्जिद आहे, मस्जिद मध्ये जे आहेत ते तेथील मेंबर आहेत. कल्लन खान जी, आप क्या कहेंगे, जो आप जो है मस्जिद में कमेटी मेंबर है और किस तरह से वहाँ पर आप शांतता रखने की जो बात करेंगे? अस्सलाम वालेकुम, मैं KGN सोशल वेलफेयर एसोसिएशन का प्रेसिडेंट कल्लन खान। मैं दीनदयाल नगर में रहता हूँ। जैसे कि अभी यहाँ पे मोहल्ला कमेटी का आज मीटिंग था और मीटिंग बहुत अच्छा था। आज तक यहाँ पे ऐसा कोई किसी चीज़ का कोई तकलीफ़ नहीं है। हर इंसान अपने अपने त्यौहार मनाता है और एक की एक त्यौहार में जाता है। जैसे गणपति का त्यौहार है, नवरात्रि का त्यौहार है या फिर हमारा ईद का त्यौहार है, वो लोग सब आते हैं। और हमारी संस्था के अंदर भी ऑल कास्ट के लोग हैं, यहाँ पे सब मिलजुल के सब त्यौहार मनाते हैं। और हमारे देखो दीनदयाल नगर के मस्जिद के सामने भी अभी उन लोगों ने सब झंडे लगाए थे और बहुत खुशी की बात है। त्यौहार रहता है तो झंडे लगाना भी चाहिए। अजान के वक्त में उन्होंने, जब हमारी अजान होती थी और अजान के वक्त में वो आवाज़ भी कम किया, उन्होंने साउंड भी कम किया, उसके बाद में आरती किया। इस चीज़ को मिलन बोलते हैं कि दोनों को हमारा कॉम्बिनेशन होना चाहिए कि हम भी उनको सपोर्ट करें, वो हमारा सपोर्ट करें। सोशल मीडिया पे कोई भी किसी तरीके का अगर ऐसा कोई वायरल या कहीं कोई कुछ दिखा रहा है, कहीं कुछ दिखा रहा है, वो चीज़ को फॉरवर्ड नहीं करे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच पद्धतीची इथे शांतता नेहमीच असते आणि अशी शांतता ठेवणं गरजेचं आहे। जे मस्जिद असतील, मंदिर असतील, हे आपल्या ठिकाणी आहे, परंतु आपण जे आहे या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। त्याबद्दल होती आणि काय प्रकरण इथे सांगण्यात आले? जे आता नयानगरमध्ये सध्या जे काही जातीय तणाव निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसा काही प्रकार घडू नये प्रतिबंधात्मक म्हणून आम्ही आज मीटिंग एक आयोजित केली होती आणि त्यामध्ये आम्ही शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, तसेच मुस्लिम समुदाय, हिंदू समुदाय असे सर्व लोकांना आम्ही बोलवलं होतं। इतर धर्मीय त्यामध्ये होते, ख्रिश्चन होते, शीख बंधू होते, असे सगळ्या लोकांना बोलवून त्यांना असे जे व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्याबद्दल शहानिशा केल्याशिवाय असे व्हिडिओ व्हायरल करू नका आणि ते जागेवर डिलीट करा, अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। प्रतिसाद दिला आहे लोकांनी सुद्धा आणि लोकही सजग आहेत त्या बाबतीत आणि प्रत्येकाला आम्ही इंडिव्हिज्युअल विचारलंही आहे त्यांचे काय व्ह्यूज आहेत त्याच्यामध्ये, त्याबाबत सुद्धा आम्ही त्यांना प्रश्नोत्तर स्वरूपात त्यांना हे घेतलं, त्यांचे काही हे असतील आणि त्यांनी प्रतिष्ठित लोक जी आली होती त्यांनीही लोकांना आव्हान केलं आणि अशा पद्धतीने ही मीटिंग आम्ही लोकांना समजावून सांगून अशा पद्धतीने ती मीटिंग सक्सेसफुल झालेली। पोलीस स्टेशनमध्ये असे संवेदनशील एरियाज जे आहेत की जिथे दोन्ही कॉस्मोपॉलिटन क्राऊड जो आहे, मुस्लिम बहुल, हिंदू बहुल, अशा सगळ्या जागे जाऊन कॉर्नर मीटिंग्स वगैरे अरेंज करून तिथे बंदोबस्त प्रॉपर फिक्स पॉईंट्स वगैरे लावलेले आहेत। परंतु असं काही इथे मागील 50 वर्षामध्ये जातीय तेढच्या नावाखाली कुठल्याही तक्रारी किंवा गुन्हे दाखल नाही आहेत आणि असाच टेम्पो ठेवावा याबाबत लोकांना आवाहन करण्यात आले। अशा काही अफवा सोशल मीडियाद्वारे पसरत आहेत, अशा काही तुम्ही कारवाईचं काही बंदोबस्त केलेला आहे की सायबर क्राईम वगैरे ते काम करत आहे? मीरा रोडची जी एक आता व्हायरल झालेली क्लिप आहे ती पूर्वीची क्लिप आहे, एडिटेड क्लिप आहे आणि आयुक्तालय पोलिसांनी जागेवर जाऊन ते व्हेरीफाय पण केलं आहे। रेल्वे प्रशासनाशी बोलून तशी काही घटना घडली आहे का, तर ते तसं काही घडलेलं नाही आहे आणि ती एडिटेड व्हिडिओ तो व्हायरल झालेला आहे।
त्यामुळे तसा प्रेस नोटही आम्ही प्रसारित केलेली आहे. सर, मीरा रोडमध्ये जी आत्ताची परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे? लोकांमध्ये आताही भय आहे की जावं की न जावं, अशा काही गोष्टीचं हे वातावरण तयार झालेलं आहे. याच्यावर तुमचं काय मत? नाही, मीरा रोडमध्ये सध्या परिस्थितीत आता कंट्रोलमध्ये आहे सगळं आणि पोलीस बंदोबस्त प्रॉपर आहे. सध्या कुठलीही घटना तिथे घडलेली नाही.